नमस्कार, माझे नाव मनोहर केशव कायडिंगे. मी वर्ग 15 या वर्गाचा वर्गशिक्षक असून माझ्या वर्गाचे नाव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. आजचा दिनविशेष आहे का? आज विशेष दिन आहे. विशेष दिन यासाठी म्हणतोय की ज्यांनी अहिंसेच्या जोरावर, अहिंसेच्या बळावर या साता समुद्राकडील ब्रिटिशांना घालवून लावलं, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृती दिन, तसेच यांचा आपण हुतात्मा दिन म्हणून सुद्धा साजरा करतो आहे. साऱ्या देशामध्ये यांना त्यांचा जन्मदिवस आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना शांतता दिवस असा आपण प्रत्यक्षात साजरा करतो आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे अलौकिक अचाट असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी विषमता, सांप्रदायिकता, धर्म, जाती यांच्यावरील लढा दिला. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं आहे की या भूतलावर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या रूपाने यज्ञाला सुद्धा, यज्ञातून तनुबाई एखाद्या मूर्ती वरती यावी, त्याप्रमाणे महात्मा गांधी या भूतलावर आलेले आहे. आणि भूतलावर येऊन त्यांनी जे अलौकिक अचाट असं जे कार्य केलं आहे, यांचा जगाला सुद्धा विश्वास बसणार नाही असं हे व्यक्तिमत्व 1857 पासून ते 1947 पर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मंगल पांडे, झाशीची राणी अशा अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी जे कार्य केलं, त्यानंतर प्रत्यक्षात प्रामुख्याने 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. त्यापासून काँग्रेसचे 3 भाग निर्माण झालेले. 1885 ते 1905, 1905 ते 1920 आणि 1920 ते 1947. 1885 मध्ये स्थापन झालेली काँग्रेस ही मवाळ काँग्रेस होती. दादाभाई नौरोजी, बिपिनचंद्र बॅनर्जी, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची काँग्रेस होती. त्यानंतर त्यांनी सनदशीर आणि मार्गाने इंग्रजांकडे आपले हक्क, न्याय मागण्या ते मागत होते. त्यानंतर या भूतलावर एक अलौकिक अचाट असं नेतृत्व निर्माण झालं. ते म्हणजे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा धर्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. त्यांनी सुद्धा या देशासाठी प्रत्यक्षात अचाट अलौकिक असं कार्य केलेलं आहे. आणि त्यानंतर अब तुम्हारे हवाले वतन साथियों म्हटल्याप्रमाणे लोकमान्य टिळकांचा 1920 मध्ये 1 ऑगस्ट 1920 मध्ये देहावसान झालं. आणि देहावसान झाल्यानंतर नागपूरमध्ये अधिवेशन भरलं आणि त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीकडे या देशाची सूत्रे आली. या देशाची सूत्रे आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात काय केलं? याच्यापूर्वी ते दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी 20 वर्ष घालवली. 20 वर्ष घालवल्यानंतर ते 10 जानेवारी 1915 मध्ये भारतामध्ये आले. आणि भारतामध्ये आल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे गुरु होते. त्यांनी म्हटलं आहे की त्यांची जेव्हा भेट झाली गोखलेंसोबत, तेव्हा गांधीजीमध्ये जे गुण आहे ते गुण त्यांनी हेरले आणि म्हणते आहे की तुम्ही या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करू शकता, तेव्हा तुम्ही या देशाचा धोका करा. देशामध्ये गरिबी, दारिद्र्य, उपासमारी हे सगळ्या गुणांचा तुम्हाला जोपर्यंत अभ्यास
होणार नाही तोपर्यंत तुम्ही या देशाचं नेतृत्व करू शकणार नाही. आणि तेव्हा प्रत्यक्षात महात्मा गांधीने देशाचा दौरा केला आणि बघतो तर एक तामिळनाडूमध्ये रेल्वेने जात असताना एक स्त्री एका तलावा खिडकीतून जेव्हा लक्ष गेलं महात्मा गांधींचं, एक स्त्री एकच लुगडं होतं बिचारीला, इतकी गरीबी होती, अर्ध लुगडं ते गोट्यावर धुत होती आणि अर्ध्या लुगड्याने आपलं शरीर झाकलं होतं. तेव्हा गांधीजीला वाटलं मी एवढ्या सुटाफुटामध्ये आहो, पण हा सूटबूट मला शोभणारा नाहीये, कारण तेव्हा माझी जनता दारिद्र्यामध्ये खितपत पडलेली आहे, तर मला या सूटबुटामध्ये जाण्याचा अधिकार काय आहे. तेव्हापासून गांधीजींनी ठरवून टाकलं की आपण सुद्धा हा सूटबूट बाजूला करायचा. आणि त्यांनी खरोखरच काय केलं आहे, स्वतः ते सूत खाता यायचे, त्या सुतापासून त्यांनी धोतर बनवलेलं आहे. धोतर, पंचा आणि कमरेला घड्याळ आणि हातामध्ये काठी हा त्यांचा पेहरा होता. आणि पेहरा म्हणून त्यांचे दूध त्यांनी माग प्रत्यक्षात की देशाला आपण स्वातंत्र्य मिळवून द्यायचं म्हणजे द्यायचंच. त्यापूर्वी चालू होतं की सशस्त्र क्रांतिकारक चळवळ होती, त्यानंतर स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता. पण गांधीजींनी ओळखलं की एवढ्या मोठ्या बलाढ्य राष्ट्रांचे जे सशस्त्र लोक आहेत, जे हुशार लोक आहेत ब्रिटिश लोक, की त्यांना जर या देशातून घालवून लावायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा. अहिंसेचा मार्ग कुठून घेतला, तथागत गौतम बुद्ध यांनी जो अहिंसाचा मार्ग सांगितला तोच मार्ग त्यांनी घेतलेला आहे. आणि अहिंसेच्या बळावर त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याचप्रमाणे गांधीजीवर एवढं कार्य करत असताना गांधीजीवर आपल्या महाराष्ट्राचा एक दुर्दैव म्हणावं लागेल, 1934 पासून त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीवर हल्ला करण्यासाठी नथुराम गोडसे नामक व्यक्ती सातत्याने टपवत. आज आपण बघतो एक साधा मंत्री असेल, साधा आमदार असेल तरी त्यांच्या मागे काय आहे, सिक्युरिटी आहे. पण त्या महात्म्याने कधीही सिक्युरिटी घेतली नाही. 4, 5, 7, 8 वेळा त्यांच्या हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण कधी डगमगले नाही. पण शेवटी गांधीजींना नथुराम गोडसे यांनी बिर्ला मंदिरामध्ये जेव्हा प्रार्थना करत होते गांधीजी, त्यांच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या, 3 गोळ्या झाडल्या. एक लक्षात घ्या, गांधीजी म्हणून मानले हा शरीर विनाशी आहे. हे शरीराचा आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश या 5 तत्वापासून बनलेलं शरीर हे अनंतात विलीन होणार आहे. पण त्यांनी दिलेले विचार आहे, गांधीजींनी दिलेले विचार आहे, हे विचार मात्र मिळले का, विचार मात्र मिळले नाही. विचार अजूनही आपण जातो, परदेशात जातो आणि परदेशात गेल्यानंतर आपला नेता काय म्हणतो, मी गांधीजीच्या देशातून आलेलो. बघा मी कुठून आलो, गांधीजीच्या देशातून आलेला आहोत. पण तेच गांधीजी हिंदुत्ववादी संघटनांना चालत नव्हते. आरोप प्रत्यारोप लावले, गांधीजीमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य उशिरा मिळालं असे आरोप लावले. भगतसिंगांना वाचवलं नाही असे आरोप लावलेले आहेत. हे सगळे आरोप गांधीजींनी मुकाट्याने सहन केले. संत ज्ञानेश्वरावर अनेकांनी चिखलफेक केली, समाजाने पण संत ज्ञानेश्वरांनी कधीही माझ्यावर असं केलं तसं केलं म्हटलं नाही. त्याचप्रमाणे महात्मा गांधींनी पुन्हा दोषारोपण केलं नाही. पण शेवटी गांधीजीला माहित होतं की या देशाला जर स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये आपला तर सहभाग राहीलच, पण या देशाची जी धुरा आहे, धुरा सांभाळताना सुद्धा चांगल्या व्यक्तींच्या हाती हे प्रत्यक्षात संविधान निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांना त्यांनी पाचारण केलं. बाबासाहेबांमध्ये आणि गांधीजीमध्ये मतभेद होते, पण ते मतभेद त्यांनी तिथेच ठेवले. मतभेद होते, मनभेद नव्हते. आणि शेवटी गांधीजींनीच म्हटलं नेहरूजींना, नेहरूजी हा भारताचं संविधान घ्यायचं आहे, हे बाबासाहेबांशिवाय जमणार नाही. हे गांधीजींनीच त्यांना समोर आणलेलं आहे, हे लक्षात ठेवा. याच प्रत्यक्षात 55 कोटीचा आरोप लावलेला आहे. 55 कोटी पाकिस्तानला दिले म्हणून त्यांच्यावर एक प्रकारे हिंदुत्ववादी संघटनांनी काय केलेलं आहे, त्यांचा द्वेष केला, मत्सर केला आणि त्यांना कचाट्यात पकडून त्यांच्यावर गोळीबार केला. पण याही
प्रत्यक्षात याही जरी त्यांच्यावर हल्ला झाला असेल, ते गेले असेल, पण विचाराने ते जिवंत आहे. आणि या आज देशाला गांधीजीचे विचार, आचार, कृती आज अत्यंत आपल्याला भेडसावत आहे. कारण आज आपल्या देशाचं चित्र बघितलं तर पूर्णपणे जे विचारसरणी आहे काँग्रेसची, गांधीजीची विचारांच्या तत्वावर हा देश चालायला पाहिजे, रूढी प्रथा परंपरा घालून केलेल्या आहे, ते आज बाजूला सारले गेले आहे. आणि आज प्रत्यक्षात गांधी त्या काळामध्ये काहीच झालं नाही आणि गांधीजींनी काहीच केलं नाही, नेहरूजीने काहीच केलं नाही. आज विषय घेऊन फिरतात की सरदार वल्लभभाई पटेलांना पंतप्रधान बनवून दिलं नाही, नेहरूजीने असं केलं तसं केलं. पण तो काळ कसा होता, आजचा काळ कसा आहे? फक्त आरोप प्रत्यारोप करून लोकांच्या भावना भडकवून आज राज्य करत आहे. हे प्रत्यक्षात जनतेला दिसणार आहे आणि शेवटी गांधीजीचीच आठवण येणार आहे. म्हणून जब तक चांद सूरज रहेगा तब तक गांधी मेरा नाम रहेगा, अमर रहे गांधी आप अमर रहे. एवढे. आणि दुसरी अन्य घटना आहे.